आता बर्थडे म्हटल्यानंतर औक्षण तर आलं. सुरुवातीचं मन आजीबाईंनी पटकवलं. बाळाचं औक्षण करून घेतलं आणि तिला हवं तसं तिच्या बर्थडेचं सेलिब्रेशन केलं. आता मॅडमच्या डिमांड असतात, मला असा केक हवा, तसा केक हवा, म्हणून तिच्या आवडीचा केक पण आणला. त्यामुळे मॅडम फुल खुश होत्या. लहान मुलांचा बड्डे असल्यावर नेमका बड्डे कुणाचा आहे हेच लक्षात येत नाही. असं तुमच्या पण घरी घडत असेल ना? प्रत्येक लहान मुलांना असं वाटतं की आज माझाच बड्डे आणि मीच केक कट करणार. केक तर इतका मोठा होता की माझ्या बाळाला कटच होत नव्हता, म्हणून मी थोडीशी हेल्प केली. मग बाकीच्या राहिलेल्या लहान मुलांनी असा निर्णय घेतला की आता केक तर तुम्ही कट केलाय, मग ब्लास्ट आम्ही फोडणार. म्हणून ते ब्लास्ट घेऊन इथून गायब झाले, कारण त्यांना असं वाटत होतं की ब्लास्ट पण आपल्याला फोडायला नाही भेटणार. मग म्हटलं असू द्या, काही गोष्टी तुमच्या मनासारख्या, तुम्ही पण खुश राहिलेच पाहिजेत. त्यांना नाराज करून कसं चालणार, म्हणून त्यांना ब्लास्ट फोडू दिला. मग आमच्या प्रिन्सेसची इच्छा होती की मी प्रिन्सेस ड्रेस घातलाय म्हणल्यानंतर मला थोडंसं गोल गोल फिरून डान्स करायचा आहे. मग काय, बड्डे आहे म्हटल्यानंतर ती पण इच्छा पूर्ण केली. मग काय, मॅडम आमच्या खूप खुश झाल्या. तर असं होतं आमचं बड्डे सेलिब्रेशन.